मंडळी, हास्यलोकीची मेनका रसिका आणि चिपळूणचा तेजस्वी गंधर्व प्रभाकर मोरे यांच्यामध्ये आज रंगणार आहे विनोदाचा कलगीतुरा. आणि आज त्यांना साथ द्यायला त्यांच्यासोबत आहे खानदेशचा सहनशील गंधर्व श्यामसुंदर राजपूत आणि पिटुकला गंधर्व दत्तू मोरे. जेवायला वाढ. तुझ्या बापाचा नोकर आहे का रे? हो मोरे, काही काय बोलताय? मी राजपूत आहे, तुमच्या खानावळीतला मंथली मेंबर आहे ना. अरे काय या माणसाला तोंड दिलं तर काही बोलतो हा माणूस. हे काय बिल आहे गेल्या महिन्याचा, आणि ते पैसे द्या तरच जेवायला मिळेल. काय समजलं? हो मोरे, आज 2 तारीख आहे. मग कालच महिना सुरू झालेला आहे आणि काल मी गेल्या महिन्याचे पैसे देऊन टाकलेले. आता हे कशाचं बिल आहे? हरकत नाही, हरकत नाही. मी काय म्हणतो, 60 रुपये द्या ना क्वार्टरसाठी. बिलात ना कट करतो हवं तर. क्वार्टर साठी 60 रुपये पाहिजे तुम्हाला? ते लिव्हर सडून जाईल ना. एवढी काय दारू काय आग लागली तुमच्या? क्वार्टर साठी पैसे देवा यांका. क्वार्टर ढोसून ढोसून यांची बाटली फुटूची यायला लागली तरी अंकल एवढं मरत पण नाही. माझ्याच नशिबात कुठून इलो काय माहित. तुझ्या बापाच्या पैशाची पितो? माझ्या बापाशिवाय जायचं नाही सांगून ठेवतोय. बापाशी जाय घाबरा. ह्या बिन लग्नाचीच्या पैशाची पितो का नाही मी? तुझ्या बापाचं काय जात आहे? मोरे मोरे, तुमच्या भांडणात तुम्ही मला बिन लग्नाचीच्या का म्हणताय हो? बिन लग्नीच्या तसं म्हणायचं नव्हतं मला. काय आहे, 40 वर्षाचं झालं तरी अजून लग्न होत नाही ना. काय समजलं? आणि कॉन्फिडन्स दिसतोय, लग्न होणारच नाही तुमचं. काय समजलं? तसं नव. आणि एवढं जर पैसे कमवत आहोत तर कोणाच्या माड्यावर घालणार? म्हणजे तुम्हाला ना ऐका ना पोरा, म्हणून म्हणतो तर पैसे मला द्या, माझी क्वार्टर तरी सुटेल. काय समजलं? बाय ना, हे काय लॉजिक आहे? नाही, लॉजिक समजून घ्या. नाही नाही, मी लग्न करेन नाही तर मी आत्मनिर्भर होऊन आयुष्य जगेन. मी तुम्हाला खबर पैसे देऊ रे वा. पण का तुम्ही मला डायरेक्ट बिनलग्नीच्या म्हणता? आता लग्न नाही झालंय म्हटलं बिन लग्नाचा म्हणणारच नाही तुम्हाला. पण ते इथे लागता ना हो. एखाद्याचं लग्न नाही झालं तर डायरेक्ट बिनलग्नीच्या म्हणाल का काय तुम्ही? बाय ना बाट थोडं ना. पण कसं आहे माहितीये का मोरे, काय एक स्थळ आलंय बा मला सांगून. हा आले आले. आणि यावेळेस मला असं वाटतंय वा की होऊनच जाईल. शंभर राग मानू नका. नाही नाही नाही, एक गोष्ट सांगू काय? काय काय? तुम्ही आता लग्न होताल अशी आशा सोडून द्या. कोण पोरगी नाही देऊचे आता. वहिनी वहिनी किती लागेल असं बोलता हो तुम्ही? नाही हो, खरं तेच सांगताय ना. काय खरंय? या गोनपाटा सारख्या दिसणाऱ्या माणसाला तुमच्यासारखा सुंदर शालू मिळू शकतो तर माझ्यात काय कमी आहे? तुम्ही शालूवर ना आठवला, करूनच टाकतो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. तू पडा ना, जिथे नाही तिथे शालू घुसाडता तुम्ही. मग शालूचा क्यू का द्याला? बुक करते मा पोट जेवायला वाढा ना. ठीक आहे, जेवायला वाढ त्यांना. मागासपासून माणूस उपाशी, तुला दिसत नाही? डोळे फुटले तुझ्या? तुमचा काय हात नाही? हात काय फक्त धुवायला दिले? रसिक, जिभेला ना लगाम दे. हो काका, माझी जीभ काय इंग्रज सरकार आहे काय? लगाम नाही, लगाम बोललो, लगाम. 2 वर्षानंतर ह्या स्टेजवर एक पंच केला नाही पाहिला. तो पण एवढा थुकरट पंच करत नाही. जास्त बोलू नका. माझा डोक्या सटकला ना, ती गरम डाल आहे ना त्या बनियन मध्ये वाटतील. माझ्या बनियन मध्ये वाटतलंय. मी ड्राय क्लिनिंगला टाकीन, डाग जातील त्याच्यावरचे. पाहिली अक्कल पाहिली? बनियन देत ड्राय क्लिनिंग सोबत ना, छातीवरचे केस पडल्या ड्राय क्लिनिंगला. तो धोबी मरतलो वासन. काय ते बोल. मी यांच्याबरोबर कसं आयुष्य काढलं माझं ऐका ना,
माझ्या लग्नावरचा विश्वास सोडेल असं काही करू नका ना हो. ते मला जेवण करायचे, मला जेवायला द्या ना हो. मग तिला सांगा ना वाढायला. मग आता नुसती चुरू चुरू बोलतीये. मला भूक लागली हो, जेवायला द्या ना हो. भूक लागली हा? हा बसा आणतोय जेव. बसा जेवायला. पण ऐका, हा मी जेवढा बनवलंय तेवढाच मी वाढतलंय. हा. हा? यांनी बनवला त्यांका सांगा आणूकणी जेव हा, आणि जा. खोटी माहिती. माझा शामराव ते आतमध्ये गेले तेव्हा 60 रुपये द्या क्वार्टरसाठी. काय क्वार्टर लावलाय हो तुम्ही? किती वेळ? 8,000 रुपये कमवतो मी महिन्याला फक्त. त्याच्यातले 700 रुपये तुमच्या मेसचे कसे बसे भरतो. मागच्या महिन्याचा पगार अजून झाला नाही माझ्या, आणि तुम्हाला क्वार्टरसाठी पैसे पाहिजे काय? तरी तुम्हाला वाटते तुमचं लग्न होईल म्हणून? साडी पडली तुमच्या तोंडावरती. माझ्या लग्नाबद्दल बोलू नका बरं का तुम्ही. मग लग्न करा आणि माझ्याशी बोला. हा. बिन लग्नाच्या माणसाची मी बोलत नाही. साडी साडी पडली तुमच्या. म्हणू नका. मारी धरून ठेवा बाई. कुठून खपलो काय माहिती इथे मी. घ्या. हा चला सुरू करा. सुरू करू. डाळ आणि भाजी हा कशात काय बुडू. डाळीत भाजी बुडवू का भाजीत डाळ बुडवू. अरे काही चपाती काही भात वगैरे द्या ना हो. मी पहिलंच चांगलंय. चपाती आणि भात मी केलं नाही आहे, त्यांनी केलं. त्यांच्याकडे मागा काय मागायचं ते. ओ ओ ओ वहिनी, तुमच्या मेसचे पैसे जे आहेत ना, त्या नोटा मी अशा अर्ध्या फाडून दिल्या, ते चालेल का तुम्हाला? नाही नाही, असं कसं हा? अरे चालतं मग द्या ना काय हो काहीतरी बोलतो? चपाती भात काहीतरी. ओ मोरे खायला द्या ओ. सांगा अरे आणतो. या मुलकाचा उपाशी कधी खाल्ला नाच नाही आहे. सगळ्यांनी का दावा काही गमत नाही. काही बोलू नका घे. तुम्ही, हा. घे पाय माझे. थांबा थांबा. काय झालं? चपातीचा आकार बघितलं. यांच्या बापाशीचा अपेंडिक्स काढलेला ना, तो असा दिसा होतो. वहिनी मला खायचंय ते. इतका गंध पटक नका ना बोलू तुम्ही. एक मिनिट. काय बाप- काय काय हा पातळ कुचकवली तुझ्या बापन तर अशी पातळ डाळ बनवली होती काय? माझी डाल आहे ना, ती हा. डालीसारखी दिसता तरी. डालीसारखी हा? दिसते. तुमचं यो भात हा. भात बघला असं निळो भात तुमच्या बापाशी ना केला नव्हतं काय? हा निळा भात कसा काय हा? त्याची जरा गंमत झाली. काय गंमत काय? म्हणजे काय झाला, मी पहिल्यांदाच भात बनवला ना. हा. एरवी ही बनवते. हा. भाताला ना चमक येण्यासाठी ना मी नील घातलेली आहे त्याच्यात. काय आपण जशी बनियन चमकण्यासाठी नील घालतो तसं त्याच्यात चमक यो येण्यासाठी. यो माणूस याची अक्कल बघितली ना, कपड्याचं नील भातात घालतो कोण? अक्कल शून्य माझी माणूस अक्कल काढू नको, मला शहाणपणा शिकवू नको. शानपणा शिकव. अरे मला जे जमतं ते तुला जमतं. अरे सकाळी 4 वाजता 4 किलो मी फ्लावर आणलाय. तुला जमलं काय मला सांग. मी जाई होत आहे, तुम्ही शानपणा करत पुढे पुढे हो, या. बघ, तू काय जाते, मला शिकवते. एक मिनिट फ्लॉवर आणण्यात काय कठीण आहे हो. कठीण मग काय आहे, भाजीवालेत ना भाजीवाले. हा. खराब जी भाजी असते ना ती गाई ना खाण्यासाठी फेकतात का नाही. काय जमायचं, मग ती भाजी आहे ना आपल्या अशी तोंडात ना ओढण्यासाठी ना जिगर लागते. अहो मी घोज आहे का नाही. कोबी म्हणू नका, फ्लावर म्हणू नका, पडवळ म्हणू नका, अशी गायच्या तोंडात ना काढतो. 5-5, 6-6 किलो आणतो. काय जमायचं? बाप फेकून दिलेली फ्लॉवर खाऊ घालता तुम्ही. मग काय नवीन भाजी खायला घालू तुला. अरे महागाई केवढी वाढलेली आहे. आणि 700 रुपयात काय तू आम्हाला गिलणार आहेस वासाड्या. ते मला काय माहिती नाही. मला ही फ्लॉवर बटाट्याची भाजी नकोय, मला दुसरी भाजी द्या. ए या बिन लग्नाची त्याला भाजी दे सोडली तरी. बिन लग्नाची त्या म्हणू नका मला तुम्ही. लग्न करी माझी बोल त्याचं बोलू गो. लागतं रे वा रे वा. हा. हा. बसा बसा. ए दत्त्या, हा ती पालभाजी घेऊन ये लवकर. ये. आलो. बसा तुम्ही दत्त्या. खाते. वाढ भाजी वाढ. बरं, बरं. हा, मग? अरे बाप काय काय बारी भाजी आहे बा. कुठली भाजी आहे? दुर्वा येते, दुर्व्याची भाजी. अरे तुम्ही पाय ना बानट. अरे दुर्वांची कुठे भाजी असते का? कोणी दुर्वांची भाजी बनवतं का रे? अहो, काय झालं, आज संकष्टी आहे ना, बाजारात भरपूर दुर्वा होत्या, त्याची भाजी केली. बाप खा, याने गवत खाऊ घातलं मला. गवत. पाणी द्या हो, पाणी पाणी पण नाही इथे. पाणी द्या ना, पाणी द्या ना. हा प्या डाळी पाणी द्यायसाठी. पाणी द्यायसाठी. माझ्या डाळीक नाव ठेवतास हा. आणि यो यो तुमच्या चपाती यो हे तोडलं के बाय माझे हायता काय.
तुमच्या चपातीत काय जखम झाली काय? त्या का बँडेजी लावू कशा? काय माणूस काय या चपातीत बँडेज कसं आलं सांगा. मिळालं काय? नाही, तसं नव्हं. काय झालं, काल भाजी कापत होतो ना, तर मला बोट कापलं म्हणून हा बँडेज आहे ना, मी असा बोटाला लावला होता. आज पीठ मला वाटतं हा पिठातच राहिला. काय काय माणूस हा बघितला? खानावळ चालवता अक्कल नाही तुमका? काय झालं? घशात अडकली असती मेलो असतो म्हणजे तोंडाला पडला असता. तुम्हाला शिकवू नको, तुम्ही गप्पा बसा, तुम्ही शिकू नको मला. शिकवू नको काय? काय वा ग वा, पावट्याच्या भाजीत माझ्या बापाची कॅप्सूल टाकलीस तेव्हा. त्यांना अक्कल नाही. लसूण खाल्ला का औषध आहे का काय कळत नाही त्यांना. तुला लय मोठी अक्कल आहे. कळतच मला. अरे एक तर माझ्या बाबांना दिसत नाही, दिसणार काही लसूण? बारीक सारीक गोष्टी त्यांना हल्ली दिसत नाही. डोळे साफ गेलेले आहेत का नाही म्हटलं, त्याच्यामुळे त्यांना लसूण कशी दिसत. पण या बाईला अक्कल नको. माझी अक्कल काढू नका सांगून अक्कल ठेवते. काढू नको. तुम्ही जेवा, पुण्यात वाली जेवा. काय ठेव हे काय पातळ डाळीच्या पाने काय भाजलेलं बँडेज हे खाऊ का? मला खायचे स्वीट डिश द्या काहीतरी मला. अजून खाऊचंच असं काय? जेवल्यावर काय खाल्लं? जेवल्यावर स्वीट डिश स्वीट डिश द्या. स्वीट डिश दे. स्वीट डिश देऊन टाक त्यांना. चल. हा गुड ही स्वीट डिश आहे. तो पण तुझ्या घाणेरड्या चड्डीतून काढलेला. ही स्वीट डिश आहे का? मरेन ना. बाय ना स्कीट उचल्या डायलॉग साठी आला तो. दत्त्या मेला तुका अक्कल नाही? हा गुळ असो किशात ठेवतो असता अक्कल नाही तुका? सारखा आतबाहेर कोण करेल? माझं पंच टायमिंग मिस होतं ना. शांत रे, शांत रे. काय शांतराव? शामराव कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो तत्वाची गोष्ट. काय? काय आहे, मन आहे ना, मन आपलं. म्हणजे ते फुलासारखं जपायला पाहिजे. त्याच्यात भरभराट झाली पाहिजे. काय समजलं? त्यासाठी ना घर छोटा असलं तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे. काय समजलं? आता हे काय सुविचार गोड मानून घ्या. तू गोड मानून खाणार आहे तू मला हे खाऊ घालतो का गंधपटाक? आणि तू ग जायल खोपडीची काय बोलायचं काय सांगून ठेवताय? मसाड तोंडे काय मला काय मारतात? तुझ्या नवऱ्याला मार. चाललं स्किट बघितल्यानंतर मी किमान 6 महिने तरी कुठल्याही मेस किंवा खानावळी जेवायला जाणार नाहीये. पण मजा आली. वा वा बहारदार. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई फारच चविष्ट परफॉर्मन्स होता. त्याच्यामध्ये सगळंच होतं, गोड खारट तुरट आंबट तिखट गोड सगळं. मजा आली फार. तुमच्या सगळ्यांच्या भाषा, तुमचा स्वतःची एक एक स्टाईल आहे, ती जेव्हा मिक्स होते तेव्हा ते मिश्रण इतकं सुंदर असतं की आम्ही वाहवा करतच राहावं असं आम्हाला वाटतं. मजा आली. मस्त. प्रसादा या स्किट नंतर कुठल्याही हॉटेलच्या भटारखान्यात जायची कोणाची इच्छा होणार नाही आणि होई नाही. पण विलक्षण वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं स्किट होतं. त्याच्यात बरेचदा असं करण्याचे पण प्रसंग खूप होते, पण त्याचा त्या ह्युमरची जातच ती होती. त्यामुळे त्याच्यात एक वेगळाच गोडवा होता या स्किटमध्ये. मला फार आवडलं. मजा आली, खूप मजा आली. वा वा सुपर हिट. थँक्यू. मंडळी, अपमानाचा रत्नजडीत मुकुट मिरवणारा हास्य गंधर्व आज पुन्हा एकदा सन्मानानं अपमान स्वीकारण्यासाठी येतोय. अर्थात तुमच्या समोर येतोय फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि त्याच्यासोबत आहे हास्यलोकीची रेखा वनिता खरात आणि अपरांताचा गंधर्व ओमकार भोजने. नमस्कार मंडळी, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट वनिता खरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या मुलाखतीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आयुष्य 1 घंटा. आता शीर्षकावरून तुम्हाला कळलंच असेल की आपले आजचे पाहुणे कोण आहेत. तर मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुपरस्टार गौरव मोरे यांचं. बाप मरतोय काय मी. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा.
नमस्कार 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 सर थँक्यू सर. म्हणजे प्लीज प्लीज बसा सर. हो. आपण मुलाखतीला सुरुवात करूया Yes, yes, सर. yes. सर म्हणजे आल्या आल्या मी तुम्हाला एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारणार आहे सर. हो सेलिब्रिटी बघितला की लगेच कामच आहे आमचं सर ते. ओके विचारा. सर मध्यंतरी लादी पुसण्याचा मॉप असतो बघा, हा तो बनवणाऱ्या संघटनेने तुम्ही त्यांची स्टाईल चोरली म्हणून केस केली होती तुमच्यावर. हे खरं आहे का सर? हा खरं आहे, पण जेव्हा त्यांनी माझे परफॉर्मन्स बघितलं ना हा. दे ग्लॅड बस संपलं एवढंच. ते असे पागल झाले परफॉर्म बघून डायरेक्ट पायाशी आले, बोले सर सॉरी आय एम सॉरी, आम्हाला माफ करा, नाही. तुमची स्टाईल ओरिजिनल आहे. ती तर आहेच सर. हो, म्हणजे हो. सर आम्हा सर्वांना जाणून घ्यायचंय की गौरव मोरे कोण आहे? तोंड का पाडताय? कोण आहे गौरव मोरे? कोण आहे? त्यांचा संघर्ष काय, म्हणजे काय केलंय, म्हणजे इथपर्यंत कसे आलेत सर ते? ऍक्च्युली गौरव मोरे एक साधा मुलगा आहे, एकदम साधा आहे, फिल्टर पडत राहणारा मुलगा आहे. आजही फिल्टर पडत राहतो. तुम्हाला सांगतो ना 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अंगात प्रचंड रग होती, पण नेमकं करायचं काही मला कळत नव्हतं. पण जिथे शूटिंग असेल मी तिथे शूटिंग बघायला जायचो. अहो विदाऊट तिकीट मी रेल्वेचा प्रवास केलाय. मी आणि माझे 2 मित्र राकी आणि शशी, आम्ही रेल्वेच्या टपावरनं प्रवास केलेला आहे. काय सांगतो? मग आणि तुम्हाला सांगू ना 10वीची परीक्षा आहे ना, मी विदाऊट तिकीट प्रवास केला रेल्वेने. अख्खी 10वीची परीक्षा. तिथे एक टीसी होता, मला आठवते 12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. टीसी होता टीसी. तो जेव्हा मला पकडायला यायचा ना, मी ह्या ट्रॅकवरनं दुसऱ्या ट्रॅकवर उडी मारायचो, तिकडनं डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर, आणि तिकडनं त्याला चिडवायचो, ए ये ना ये माझ्या पक्का तिकडून चिडवायचो, काय येईना ये इतकं चिडवायचं त्या डिसीला. तिळी पापड व्हायचं, तिळी पापड. त्याच्या हाती मी कधी लागलोच नाही. क्या बात आहे सर. म्हणजे तेव्हापासून तुम्ही फोकस्ड होतात एकदम. म्हणजे काय, एकतर खांद्यावर जबाबदारी नव्हती, जे पाहिजे ते आपण. सर बसा ना प्लीज प्लीज प्लीज. ओके बसतो ना. आणि तुम्हाला सांगतो तेव्हापासून ना Yes, sir. ह्या ग्लॅमरस दुनियेत यायचंय असं माझं खूप खूप आधीपासूनचं स्वप्न होतं. थांबा, कोणीतरी खेळा ठोकल्यासारखं गायचं झालं. सानकन खेळा ठोकला कोणीतरी यार. अरे बापरे बापरे, अरे बापरे, कोण हाय कोण? अरे बापरे, अरे कोण हाय कोण आहे तुम्ही? 12 वर्ष तुझ्या मागावर होतो. आज सापडलास. आज सापडला? काढ तिकीट काढ. तिकीट कुठलं काढू तिकीट? तू ज्या टीसीला चिडवायचंस ना, हा. या तोच मी. काढ. 12 वर्ष तुझ्या मागावर होतो. काढ तिकीट काढ. अरे तो तू आहेस? हा काढ. अरे तिकीट 12 पास. वर्ष माझ्या मागे आहेस? म्हणजे काय? अरे बापरे. तिकीट पास जे काय असेल ते काढ. नाही आता सध्या मी तिकीट पास नाही वापरत, माझ्याकडे कार आहे आता. हो कार आहे? हो. मग त्यावेळी विदाऊट तिकीट फिरायचास, त्याचे 250 रुपये दंडाचे. म्हणजे आज 12 वर्षानंतर चक्रवाढ व्याज लावून 1,90,000 काढ. किती 1,90,000 काढ. अरे माझी गाडीच 1,10,000ची आहे. 1,90,000 तुला कुठून म्हणजे एवढे कसे का झाले रे? एवढं कशाला भाई? हिशोब पटत नाही तुला? ना पटत. काढ चक्रवाढ व्याज काढ. काढ. म्हणजे बरोबर असेल. हा एवढं आपण ऐका ना, तेव्हा 1-2 वेळा मी विदाऊट तिकीट फिरलोय ना. जाऊ दे सोडा ना, एवढं काय. बापरे, विदाऊट तिकीट प्रवास करताना ही आपली ऐकी लक्षात नाही तुझ्या? नाही मला मान्य नाही, पण तुम्ही असं डायरेक्ट हे खूप होतं, अति होतंय. सांगा ना यांना. हे म्हणजे इलॉजिकल आहे सगळं यार. नाही सर मी काही सांगू शकत नाही. ते सरकारी माणूस आहेत, मी काही सांगणार. पण तुम्ही त्याला बोला ना. नाही सर, पण हा गुन्हाच आहे सर. अच्छा. तुम्ही गुन्हेगारच आहे सर. तुम्ही विदाऊट तिकीट फिरलात. नाही सर, लहान मुलं फॉलो करतात तुम्हाला सर. काय ते करतील? मी अशा माणसाची मुलाखत नाही घेऊ शकत सर. सॉरी. अरे काय सॉरी? अरे मी काय मुद्दाम केला का? ते तेव्हा नव्हतं माझ्याकडे काहीच. पण सर तुम्ही गुन्हा केलाय सर. काय गुन्हा आहे? 12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हो अरे हा डायरेक्ट माझ्या स्किट मध्ये 12 वर्षाचा मी टीसी असा घुसतोय. याला लॉजिक आहे का यार? 12 वर्ष मी वन फिरतोय. लॉजिक तू आणि तुझे ते 2 मित्र छपरी, काय नाव त्यांचं? राकी आणि शशी. हे मॅडम हे दोघे आहेत ना, हे तिघे ट्रेनच्या टपरीवरून फिरायचे. अच्छा. हा गुन्हा नाहीये? नाही गुन्हा आहे सर. हा गुन्हा केला म्हणजे हे गुन्हेगार नाहीये? गुन्हेगार आहे सर. अरे पण एवढं काय केलं? एवढं काय केलं म्हणजे? अरे त्या तिघांचे मिळून 500 रुपये आणि 12 वर्षांचे चक्रवाढ व्याजाचे म्हणजे 2,60,000 काढ. 2,60,000 एवढे कसे काय रे? हिशोब चुकतोय? कर चक्रवाढ व्याज काढ.
हे बघा मॅडम, माझा 700 रुपये पर डे आहे, एवढं मला माहिती आहे ना. 12 वर्षापूर्वीच आता कशाला काढायचं ना, झालं गेलं सोडून द्या ना यार. गौरव मोरेचा विषय म्हणून कायचं काही द्यायचं का तुम्हाला? गौरव मोरे द्या कायचं काही. सर हा गैरसमज आहे सर. काय गैरसमज नाहीये मॅडम, तुम्हाला सांगतो त्या काळी ना माझा विदाऊट तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्याचा रेकॉर्ड होता. काय सांगता? पण ह्याच्यामुळे तो रेकॉर्ड खराब झाला. अरे TC आहे का पोलादपूरचा जॉन्सी ना? अच्छा काय म्हणाला मॅडम? ह्याच्यामुळे केवळ सफेद कापड दाखवा, याला थांबवायला याला सफेद कापड. रेफरी सफेद कापड दाखवायला थांबवा यार. सर अरे TC मॅडम तुम्ही अडवू नका प्लीज. कोणी अडवत का नाही? हा नाग एकदा कुठेतरी बिळात घालून ठेवा म्हणजे बरं होईल. मॅडम फक्त याच्यामुळे माझा तो रेकॉर्ड खराब झाला. मी सतत ह्याच्यावर नजर ठेवून होतो, कधी ना कधी हा सापडेल म्हणून ह्याच्यावर पाळत ठेवून होतो, पण हा हाताला लागला नाही. तेव्हाच मी शपथ घेतली की ह्याला आयुष्यात एकदा ना एकदा पकडणार. 12 वर्षाच्या मागावर होतो. तू ट्रेनचं तिकीट काढत नाही, देशाचं नुकसान करतोस. मी केलं. आणि परवा इकडे कॅमेरा मॅडम इकडे आहे ना, परवा काय सांगतो? परवा सोशल मीडियावर काय व्हिडिओ व्हायरल केला? काय इन्कम टॅक्स वेळेत भरा, ते आपलं कर्तव्य आहे. लाज नाही वाटत असले सल्ले द्यायला, असल्या जाहिराती करायला लाज नाही वाटत? WTची बॉम्बे आणि ITच्या गप्पा मारतोस. WT म्हणजे मला प्रश्न विचारतोस? मला प्रश्न विचारशील ना त्याचे 500 रुपये लागेल. WT म्हणजे काय? विदाऊट तिकीट. सॉरी विदाऊट तिकीट. IT म्हणजे IT म्हणजे इथून तिथं. IT म्हणजे इन्कम टॅक्स. सॉरी कळलं? इन्कम टॅक्स. एवढं सगळं झालंय. सॉरी सर खरं तर ना मला ना आत्ता या क्षणी ना तुमची काय होतं मॅडम? काय झालं? किळस येते सर. माझी किळस? अरे मी काय बुरशी लागलेला पाव आहे? माझी तो आम्ही धुवून खाऊ. पण तुम्ही ना घृणास्पद कृत्य केले सर. मला ना तुमची मुलाखत नाही घ्यायची. अरे मी असं काहीच केलं नाही यार. एक मिनिट हो, तुम्ही काम करा, मी तिकीट नाही काढलं. प्रूफ दाखवा मला. प्रूफ दाखवा ना. हॅलो रेल्वे कंट्रोल रूम. पहिला फोन लावा. हॅलो हा 2008च्या 10वीच्या परीक्षा कुठल्या महिन्यात होता? काढलं? हां मार्चमध्ये ना. व्हेरी गुड. आता मीरा रोड पासून चर्चगेट पर्यंत सगळ्या स्टेशनचे फुटेज घ्या. घेतलं? हां एक झिपऱ्या तुम्हाला विदाऊट तिकीट त्या ट्रॅकवरनं पळताना दिसतोय. बस त्याचं फुटेज लगेच पाठवा. हा घे प्रूफ. मॅडम प्रूफ. एक मिनिट. प्रूफ आला. हिला मी दिसलो. या CCTV एवढं क्लिअर दिसतंय की मी धावतोय आणि दिसतोय एवढं. आमच्या यंत्रणेवर प्रश्न उभा. मी प्रश्न उभा नाही करताय, पण ते जे आहे ना, अरे हे डेंजर आहे. बोलल्या आलं एवढं काय तुम्ही? मारीन तू याद राख. तू दंडाचे पैसे द्या. दंडाचे पैसे दे. तू ट्रेनचे तिकीट काढतोस, पैसे देत नाही, देशाचं नुकसान करतोस. दंडाचे पैसे दे. एक मिनिट सर. आता आपल्याला फोन येतात, आपण पटकन फोन घेऊया सर. 1 मिनिट. आला फोन वाजला का? फोन वाजला तरी? अरे किती मुद्दाम करता, फोन तर वाजू द्या. नाही मी त्याला क्ल्यू दिलाय, आता तो बघेल काय करायचं ते. आला फोन आला. एक स्पीकरवर. हेलो हेलो. मैं रेल का प्रमुख बोल रहा हूँ. येस. ये जो गौरव मोरे ने घृणित व्यवहार किया है त्याच्यामुळे आम्ही त्याला रेल्वेमध्ये बसायला बंदी करत आहोत. रेल्वेतच नाही तो रेल्वेच्या रुळावर जरी बसलेला दिसला तरी मालगाडीनं त्याचं टंबरे लोडवलं जाईल. एवढंच नाही, आजपासून गौरव मोरेला आगगाडीच्या असं बोलायला पण बंदी केलेली आहे. कुठले रेल्वे मंत्री आहेत? तुझं करतायत. अरे मी कशाला बोलू आगगाडीचा? मी बोलेल अननसाचा. मी असं बोलेल. हा मी बोलेल. मी अननसाचा. अननसाचा म्हणणाऱ्या गौरव मोरेचा निषेध असो. अरे रेल्वे का कातील गौरव मोरे. अरे हे नाक्यावर तंबाखू मत बसले होते.
यांना बोट दिला 20-20 रुपये देऊन परत आले निघून. गौरव मोरे हाय हाय, गौरव मोरे हाय करतायत ते. सर एक मिनिट एक फोन आला पटकन घेऊ. एक हॅलो हेलो, कोण बोलतोय? हम वो रेलवे के ब्रिज के नीचे बैठ के सुट्टा मारते हैं ना, वो बोल रहे ये साला जो गौरव मोरे है ना, इसने जरा हमारे रेल का इज्जत का धुआं उठाया है. अरे मी कोणती इज्जत काढली? तू ब्रिजच्या खाली बसताना मला म्हणता इज्जत काढली म्हणून. अरे तेरे वजह से ब्रिज के नीचे बैठ के सुट्टा मारने का भी मन नहीं करता बेवकूफ. ये पुलिस आहे, भागे पुलिस आहे. कसली इज्जत? पोलीस आले घेऊन चालले त्यामध्ये. माझी इज्जत द्यायची कोण आहे लोक? अरे तेरे से तो अच्छा है रे बकवास. कोण लोक आहे त्याची? इज्जत काढतो गौरव मोरे. तिकीट नाही काढत हा चोरे. फिल्टर पाड्याचा बच्चन स्वतःला म्हणवतो. विदाऊट तिकीट फिरतो आणि रेल्वे बुडवतो. इज्जत काढतो गौरव मोरे. तिकीट नाही काढत हा चोरे. रेल्वेचा भिकारी बोलून गेला मला. तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाकोणाच्या भावना दुखावल्या? अरे त्याच्या भावना मी कसं काय दुखवू? पण मी त्याला काय बोललोय? तुम्ही अरे मी काय केलं? अरे सर ऐका ना माझं. अहो मी यापुढे गौरव मोरेवर प्रकाश टाकणार नाही. कोण आहेस तू? सूर्य. इतकी फालतूगिरी. सूर्य मला बोलतो की मी प्रकाश टाकणार नाही म्हणून. इतकी फालतूगिरी. नाग्या तुझ्यामुळे झाले सगळे. हे भाई तू वाचव रे, तू वाचव. मी गौरव मोरेच्या स्किटचं म्युझिक करणार नाही. अरे वाचव ना यार तू. वाचव ना रे, मी वाचव. अतिशयोक्ती अलंकाराचं एकदम उत्तम उदाहरण होतं हे स्किट. काय परफॉर्म केलं, काय कॉन्सेप्ट होती, कमाल, केवळ कमाल. सई काय म्हणशील? सुसाट परफॉर्मन्स होता. गौऱ्या, मी इतकी खुश झाले तुझा नाग्या तुला परत भेटला. फार बरं वाटलं. दत्तूची एक छोटीशी एंट्री होती पण ती त्यांनी खूपच छान वाजवली. वने मस्त, फार मजा आली आणि यू गाईज वर आउटस्टँडिंग ॲज युजल. प्रसादा. वा वा वा, बहारदार. अनेक अतरंगी माणसं एकत्र आली की असा ट्रेंड परफॉर्मन्स पाहायला मिळतो. मजा आली. वा वा. ओमकार, आता मला फक्त एकच ओळ म्हणावीशी वाटते. मैं से मीना से न साकी से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. वंडरफुल, फार मजा आली. गौऱ्या, एक लक्षात ठेव, जेव्हा एखाद्याची निंदा करायला अख्खा समाज धावून येतो तेव्हा तो माणूस निश्चित मोठा होणार असतो. लक्षात ठेव. वनिता, वंडरफुल ॲज युजल. फार मजा आली. नाईस. एक नंबर परफॉर्मन्स. थँक्यू.